महायुतीतल्या नेते मंडळींनी आरोप प्रत्यारोप करणं हे योग्य नाही, हे माझं देखील वैयक्तिक मत आहे. परंतु त्या मतदारसंघामध्ये माननीय रामदासभाई कदमांचा काही गैरसमज झाला आहे, तो देखील दूर करणं आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. माननीय योगेश कदमांच्या मतदारसंघामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अतिरिक्त निधी काही देण्यात आलेला आहे असं त्यांचं मत आहे. परंतु असं जरी मत असलं तरी ते बोलून चर्चा करून माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा करून देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा करून हे गैरसमज दूर केले पाहिजेत असं माझं मत आहे. रवींद्र चव्हाणांना देखील मला विनंती करायची आहे, ते देखील माझे सहकारी आहेत. त्यांनी देखील त्यांच्या परीनं सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे देखील नाकारता येणार नाही. आणि म्हणून दोन नेत्यांमध्ये वाद होणं हे महाविकास आघाडीला ताकद दिल्यासारखं आहे. आणि म्हणून समंजसपणानं घ्यावं आणि रामदासबाईंनी देखील एकनाथ शिंदे साहेबांशी देवेंद्रजींशी चर्चा करून रवींद्र चव्हाण साहेबांशी चर्चा करून त्यांचा गैरसमज दूर करावा. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.